संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रावण कावड यात्रा महोत्सव साजरा होत आहे। त्याचेच एक ताजे उदाहरण पाताळेश्वर नगरीमध्ये एकूण 11 तांब्यांचा जलाभिषेक कावड यात्रेचे आयोजन जय श्री महाकाल कावड यात्रा मंडळ पळसखेडच्या वतीने करण्यात आले। पळसखेड गावातील ग्रामस्थांची 3 वर्षापासूनची चालत आलेली परंपरा आज सुद्धा उमटताना दिसून येत आहे। या कावड यात्रेची सुरुवात ही श्रावण 3ऱ्या सोमवारचे मुहूर्त ठरवून पाताळेश्वर नगरीतील नदीजवळील शिव मंदिरापासून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली। त्यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व युवा नागरिकांनी व ग्रामस्थांनी कावड यात्रेला सहभाग घेतला। गावामध्ये युवा वर्गांनी आगळावेगळा उपक्रम साधल्याने पूर्णतः गावातील नागरिकांकडून युवा नागरिकांचे कौतुक करण्यात आले। या कावड यात्रेमध्ये महादेवाची शिवलिंग व नंदी बैलाची मूर्ती कावड यात्रेचे आकर्षण ठरल्याचे बोलल्या जात आहे। त्यावेळी गावातील ग्रामस्थ महिलांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना कावड यात्रेबाबत माहिती दिली। मासामध्ये कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। तेच आपण बघू शकता प्रत्येक गावा आणि गावामध्ये कावड यात्रेला पाताळेश्वर नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आणि विश्वस्त कमिटी उपस्थित आहे। आपण त्याच्या काय सांगाल सर या वर्षीच्या कावड यात्रेबद्दल? मी शरद लादे, राहणार पळसखेड तालुका चांदूर जिल्हा अमरावती। आमचं गाव पळसखेड गावामध्ये गेली 3 वर्ष 2023 पासून ग्रामस्थ महिला युवक युवती यांच्या सर्वांच्या सहकार्याने कावड यात्रा काढण्यात येते आणि या कावड यात्रेला तरुणांचा खूप मोठा प्रतिसाद असतो। याही वर्षी कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं, नियोजन करण्यात आलं। बाजावळीचे महादेवाचं मंदिर आहे पुराणकाली, त्या मंदिरापासून तरी कावड यात्रा पूर्ण गावामधून ठिकठिकाणी फिरून शेवटी पाताळेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये मिरवणूक होणार आहे। आणि या कावड यात्रेमध्ये मुलांचा विशेष करून तरुणांचा आणि प्रौढांचा महिलांचा खूप मोठा सहभाग आहे आणि सगळं गाव आनंदात आहे आणि जो उत्साह पूर्ण भरून आहे। सर नेमकं किती वर्ष झाले या संकल्पनापासून आपले कावड यात्रेचे? आमचे 3रं वर्ष सुरू आहे। संकल्पना 5 वर्षापासून सुरू आहे, पण 3रं वर्ष मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। नक्कीच या मंडळाचा मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला दिसून येत आहे। त्यातच आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आपल्यासोबत उपस्थित आहे। काय सांगू शकतो कावड फुलेजा ग्रुपने 1 नंबर आमचा कार्यक्रम दरवर्षी पार पडत आला। तसंही दरवर्षी प्रमाणे 3रं वर्ष कार्यक्रम आमचा चांगला पाहिजे। काय सांगा आपल्या महिलांचा सुद्धा इथे उत्साह दिसून येत आहे। त्यातच आपल्यासोबत काहीतरी महिला इथे कावड यात्रेमध्ये उपस्थित आहे। काय सांगाल ताई कावड यात्रेबद्दल? आमच्या गावामध्ये दरवर्षी 3 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आणि शिवभक्त आणि हा कार्यक्रम दरवर्षी 3 वर्ष साजरा करत आहे। तुमची दरवर्षी संकल्पना आहे काही? हो। काय सांगाल ताई तुम्ही कावड यात्रेबद्दल? आमच्या गावामध्ये 2 वर्षापासून कावड यात्रा चालू आहे आणि मुलं हे मोठ्या उत्साहाने खूप चांगले कावड यात्रा साजरी करतात। नक्कीच या गावामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे। अजून आपल्यासोबत काही महिला जुळलेल्या आहेत, त्यांच्यासोबत काय सांगाल? आमच्या गावामध्ये दरवर्षी रुपयाने या वर्षी सुद्धा कावड चालू आहे। 3रं वर्ष आहे आमचे पळसखेड येथे तारा माता मंडळ पळसखेड। नक्कीच येत्या महिलांचा आपल्याला उत्साह दिसून येत आहे। गावामधून कावड शोभायात्रा काढून महिलांनी सुद्धा कावड घेऊन जलाभिषेक करिता सहभाग घेतला होता। कावड यात्रेचा जलाभिषेक हा सिद्धेश्वर देवस्थान व पाताळेश्वर देवस्थानावरती करण्यात आला। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।